प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला. आजचा 28 मेचा खतरनाक भाग आहे. कारण भर कोर्टामध्ये ऊर्जाने शेवटी विक्रांतच्या तोंडून गुन्हा वधवूनच घेतला आहे. आणि फक्त विक्रांतच्याच तोंडून नाही, तर बिरबली बुद्धीच्या ऊर्जाने तोच गुन्हा हर्षवर्धनच्या तोंडून सुद्धा वधवून घेतला आहे. ऊर्जाने भर कोर्टामध्ये माजोरड्या हर्षवर्धनचा इगो आणि त्याचा ओव्हर कॉन्फिडन्सच सगळ्यांसमोर ठेचून काढला आहे. ऊर्जाने शिथापीने विक्रांतला बोलतं केलं आणि त्यावेळेलाच हर्षवर्धन ऑब्जेक्शन घेतो. पण आता कोर्टाकडून 2-3 वेळा त्याला ताकीद मिळते आणि हर्षवर्धनची बोलतीच बंद होते. जो हर्षवर्धन मी कधी हारूच शकत नाही अशा भ्रमात होता ना, त्याचा भ्रमाचा भोपळा ऊर्जाने असा काही फोडलाय की कोर्टात आमदार आणि हर्षवर्धनला धक्क्यावर धक्के बसलेत. आता पद्माला न्याय मिळालाय आणि ऊर्जाने विजयाचे मुहूर्त मेढवले. पण मग आता या गुन्हेगार आरोपी विक्रांतला काय शिक्षा दिली आहे कोर्टाने, बघूया. त्यासाठी व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघावी हीच विनंती. ऊर्जा कोर्टात पद्माची बाजू मांडायला लागते की मी सांगते युअर ऑनर की त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ते. पद्मा जेव्हा शिर्केंच्या घरी गेली तेव्हा विक्रांत शिर्केची नजर तिच्यावरती पडली आणि तिला पाहता क्षणी त्याच्या मनात पाप आलं. त्याचा मनाचा ताबा सुटला आणि पद्माची त्याने छेड काढली. त्यानंतर तिला आतल्या खोलीत घेऊन गेला आणि तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केला. आता स्वतःला वाचवण्यासाठी पद्माने प्रतिकार केला आणि प्रतिकार करत असताना पद्माला इजा झाली, जखमा झाल्या, तरीसुद्धा पद्मा या विक्रांत शिर्केच्या तावडीतून निसटली. पण आता पद्मा आपल्याला काहीच करू देत नाही आहे. ती आपला प्रतिकार करते हे जेव्हा या विक्रांत शिर्केच्या लक्षात आलं तेव्हाच त्याने पद्माला छिवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आता विक्रांत तिथे कोर्टाला सांगायला लागतो की हे सगळं खोटं आहे, मी यातलं काहीच केलेलं नाही आहे. पण विक्रांतच्या तोंडून सत्य वधवण्यासाठी ऊर्जा आपली वकिली बुद्धी कामाला लावते. त्याला मुद्दाम उकसवण्याचा प्रयत्न करते की युअर ऑनर याने प्रयत्न केला. याने सुरुवातीला पद्माला काठीने मारण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा याच्या हातून काठी घेऊन पद्माने ती फेकून दिली, पद्मा आपला प्रतिकार करते हे त्याला बघवलं नाही, म्हणून त्याने आपला बेल्ट काढला आणि नंतर पद्माला बेल्टने मारायला सुरुवात केली. त्यावर आता हर्षवर्धन ऑब्जेक्शन घेतो. युअर ऑनर माझ्या आशिलावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ऊर्जा सांगते की नाही युअर ऑनर, अहो मी तर फक्त माझं काम करते. विक्रांत शिर्के यांची स्मरणशक्ती जागेवर आणण्याचा प्रयत्न करते. तेव्हा युअर ऑनर ऊर्जाला कंटिन्यू करायला सांगून हर्षवर्धनला तोंड बंद ठेवायला सांगतात. आता ऊर्जा त्याला जाब विचारते की अरे आमदाराचा मुलगास ना तू, पॉवरचा खूप माज आहे तुला. अरे मग सांगून टाक की पद्मासोबत तू नक्की काय केलं होतंस. आधी तिला काठीने मारलं, नंतर पट्ट्याने मारायला सुरुवात केली, तरीही पद्मा प्रतिकार करते म्हणून तू तिला गुंगीचं औषध देण्याचा प्रयत्न केलात. आता ऊर्जा नको नको ते आरोप त्या विक्रांतवरती लावून त्याला उकसवत असते. विक्रांत आरोप फेटाळून लावत असतो की मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा ऊर्जा मुद्दाम मोठ्याने ओरडून त्याच्यावरती आळ ढकलण्याचा प्रयत्न करते की नाही तू केलं, तू पद्माला गुंगीचं औषध देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तिला झिंक येईल आणि तिची प्रतिकारशक्ती तिथेच संपेल. विक्रांत आता चवताळून उठतो की मी सांगितलेलं कळत नाही का, मी काहीही केलेलं नाही आहे. त्यावर ऊर्जा त्याला खरी खोटी सुनावते की अरे 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 किती पळपुट आहेस रे तू. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर स्वतःहून गुन्हा कबूल केला असता की पद्मासोबत काय काय झालं आहे, काय काय केलं आहे ते. हरकत नाही युअर ऑनर, मी स्वतः सांगते की विक्रांत शिर्केने काय केलं की त्यांनी पद्माचे अचानक जोराचे केस ओढले आणि त्यांच्या तोंडात गुंगीचं औषध ओतलं. हर्षवर्धन चवताळून उठतो की ऑब्जेक्शन युअर ऑनर, ऊर्जा शिंदे या मनगढंत कहाणी रचतायत. त्यावर ऊर्जा सांगते की वास्तव काय आहे ते समोर येईलच ना युअर ऑनर. तेव्हा पुन्हा एकदा हर्षवर्धनलाच कोर्टाकडून ताकीद दिली जाते की डोंट इंटरप्ट. हर्षवर्धनला मूग गिळून तिथे गप्प बसावं लागतं आणि जे समोर घडतंय तेही बघत बसावं लागतं. ऊर्जा त्याला उकसवण्यासाठी आता स्ट्रॅटेजी वापरते की बोल ना ए विक्रांत शिर्के, अरे बोल ना, एक नंबरचा भित्रा आहेस, भेकड आहेस तू. विक्रांत मोठ्याने आरडाओरडा करायला लागतो की ऊर्जा शिंदे
तुला सांगितलेलं कळत नाही का? मी काहीच केलेलं नाही आहे. त्यावर आता कोर्टात सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण ऊर्जाला तो एकेरी उल्लेख करायला लागतो. त्यावर आता युअर ऑनरकडून आदेश येतो, ताकीद येते की विक्रांत शिर्के, कसली भाषा वापरताय तुम्ही? सोबतच आता हर्षवर्धनला सुद्धा ताकीद दिली जाते की ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, तुमच्या आशिलाला सांगा की कोर्टात बोलण्याची ही भाषेची पद्धत नव्हे. तेव्हा हर्षवर्धन उठतो आणि विक्रांतला समजावतो की विक्रांत काम डाऊन. हे बघ, प्रश्नांची उत्तरं शांतपणे दे. अरे ऊर्जाला माहिती आहे विक्रांत तापट डोक्याचा आहे, त्याला कसं उकसवायचं आणि त्याच्या तोंडून कसं सत्य वदवायचं. तेव्हा विक्रांत शांत होतो, श्वास घेतो आणि मग तो युअर ऑनरला सांगतो की मॅडम, मी असं काहीही केलेलं नाही आहे. या माझ्यावरती खोटे आरोप लावत आहेत. त्यावर ऊर्जा मुद्दामच म्हणते, अरे केलंस तू. पद्माने स्वतः सांगितलं ना मला की तू तिच्यासोबत नक्की काय काय केलं होतंस ते. आणि युअर ऑनर, मी तुम्हाला सांगते की याचा जेव्हा ते गुंगीचं औषध तिला पाजण्याचा प्रयत्न फसला, तर त्यानंतर तिची ओढणी घेतली त्याने आणि तिच्याच गळ्याभोवती लपेटली आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला. आता कोर्टामध्ये ऊर्जा असा काही धमाका करते ना, म्हणजे तिने ती एक स्ट्रॅटजी वापरली आहे प्रेक्षकांनो, विक्रांतच्या तोंडून सत्य वदवण्यासाठी. आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल. मुद्दामच ते आता विक्रांतवरती आरोप लावायला लागते की तू केलं. अरे तू केलं, तू काय केलं माहिती आहे का? तिच्या गळ्याभोवती ओढणी लपेटली आणि मग फरफटत तू तिला खोलीमध्ये घेऊन गेलात. विक्रांत चवताळून उठतो, पिसाळल्यागत वागायला लागतो की मी मी असं काहीही केलेलं नाही आहे. ऊर्जा मुद्दामच त्याला म्हणते की अरे घाबरतोस, अरे तू भित्रा आहेस आतून, माहिती आहे ना मला. तेव्हा विक्रांत म्हणतो की मी कुणालाही घाबरत नाही. ऊर्जा विचारते की अरे मान्य कर ना, आता आमदाराचा मुलगा आहे म्हणजे पुढे इलेक्शनला उभा राहायचाच आहे ना तुला. मग साधं गुन्हा कबूल करण्याची धमक नाही आहे तुझ्यात, आणि तू काय इलेक्शन लढणार आहे? तू घाबरतोस. अरे तू तुझ्या बापाला घाबरतोस, पोलिसांना घाबरतोस, एवढंच काय? अरे तू तर मलाही घाबरून मलाही मारण्याचा प्रयत्न केला होतास, हो ना? शेवटी आता ऊर्जा ह्या विक्रांतच्या तोंडून सत्य वदवून घेतेच. कोर्टाला पुढे ती सांगते की युअर ऑनर, मी स्वतः सांगते की याने जेव्हा तिच्या गळ्याभोवती ओढणी लपटून तिला फरफटत रूममध्ये नेलं होतं ना, तर त्याचेही वळ अजूनही तिच्या गळ्यावरती आहेत. जेव्हा तिला फरफटत नेलं होतं, तिच्या पायाला झालेल्या जखमा, त्याचेही व्रण अजून तिच्या पायावरती आहेत. त्यावर विक्रांत पिसाळेगत वागायला लागतो की असतील ते, माझ्या घरात झालेलं नाही आहे ते सगळं. त्यावर ऊर्जा त्याला सांगते की अरे तुझ्याच घरात झालं आहे, तूच तिला मारण्याचा प्रयत्न केलात, तूच तिचा गळा ओढणीने आवळण्याचा प्रयत्न केलात. त्यावर आता विक्रांत चवताळतो की मी नाही केले. ऊर्जा सांगते की तूच आवळलास. तो म्हणतो की नाही. ऊर्जा त्याला पुन्हा उकसवते की तूच आवळलास, मान्य कर ना, कशाला एवढं घाबरतोयस भित्रा कुठला. त्यावर आता विक्रांत स्वतःच्या तोंडून स्वतः गुन्हा कबूल करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. तो सांगतो की मी ओढणीने तिचा गळा आवळलेला नव्हता, खरं तर मी माझ्या हाताने तिचा गळा आवळला होता. ती माझ्या हातून मला धक्का देऊन सुटली होती. मग मी तिला फरफटत घेऊन गेलो रूममध्ये, बेडवरती पलंगावरती फेकलं आणि मी स्वतःच्या हाताने तिचा गळा आवळला होता. खरं तर त्याच वेळेला हिला मारायला हवी होती. आणखीन 30 सेकंद जर मी हिचा गळा असा दाबून धरला असताना तर जागीच मेली असते ती. ते तर तिने माझ्या पोटात लाथ घातली आणि मला ढकलून पळून गेली ना, म्हणून सुटली ही बाई माझ्या तावडीतून. अरे कोण लागून गेली ही पद्मा? साधा नालीतला किडा आहे, किडा. ते तर दारूच्या नशेत होतो ना, म्हणून निदान हिच्या अंगाला हात तरी लावला. त्यावेळेला सुटली नसती ना, चांगलं मारून टाकलं असतं हिला. विक्रांत काय बोलतोय त्याचं त्याला भान राहिलेलं नसतं. अख्खं कोर्ट दणानून निघतं आता. हर्षवर्धन तर मनात आता इतका घाबरून गेलेला असतो की आजपर्यंत त्याने एकही केस न हरल्याचं जे रेकॉर्ड बनवलं होतं ना, त्या विक्रांतच्या एका मूर्खपणामुळे ते धुळीस मिळालं. अरे त्यावेळेलाच हिचा चॅप्टर तिथेच क्लोज करायला हवा होता. आणि त्यावेळेलाच हर्षवर्धनच्या हातात त्याने ते पेन्सिल इतकी घट्ट दाबून धरलेली असते की ती सुद्धा तुटते. इतका हर्षवर्धन त्या विक्रांतवरती चवताळून उठलेला असतो. पण आता ऊर्जा शांत होऊन कोर्टाला सांगते की विक्रांत शिर्के खरे बोलतायत. आता विक्रांत भानावर येतो, पण त्याचा काय उपयोग?
त्याने सत्य ऑलरेडी कबूल केलंय. ऊर्जा स्वतः कोर्टाला सांगते की त्याने पद्माला काठीने मारलं नव्हतं किंवा बेल्टने सुद्धा मारलं नव्हतं, तर त्यांनी पद्माचा स्वतःच्या हाताने गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता ते सत्य त्याने स्वतः कबूल केले. आणि जे घडलं होतं पद्माने ऑलरेडी कालच्या भागात आपण पाहिलं की सांगून टाकलं होतं की त्याने हाताने गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि ऊर्जाने शिताफीने त्या विक्रांतवरचा गुन्हा, तो आरोप सिद्ध करून दाखवलाय कोर्टात. कोर्टाची आता ऊर्जा माफी मागते की सॉरी युअर ऑनर, यांच्या तोंडून सत्य वधवून घेण्यासाठी मला झालेल्या घटनेमध्ये थोडाफार बदल करावा लागला. आणि इथेच हर्षवर्धनचा मूर्खपणासुद्धा त्याला नडतो बरं का. कारण अचानकपणे ते ऑब्जेक्शन घेऊन सांगतो की माझ्या क्लायंटवरती मेंटल प्रेशर आणून त्याच्या तोंडून गुन्हा कबूल करून घेतलाय. आता ऊर्जा तो नक्की काय बोललाय ते रिपीट करून सांगते की गुन्हा कबूल करून घेतलाय. म्हणजे आता तुम्हीसुद्धा मान्य करताय की गुन्हा घडला होता. आता ऊर्जा कोर्टाला सांगते की युअर ऑनर, विनयभंग हा प्रकार बेलेबल ऑफेन्स असेल, पण विक्रांत शिर्केने फक्त पद्माचा विनयभंग करण्याचाच नाही तर तिला जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय, जो नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. म्हणजे आता विक्रांत जेलमध्ये जाणार. ऐकूनच विक्रांतच्या पायाखालची जमीन हादरते. आता ऊर्जाने कोर्टामध्ये सगळ्यात मोठा बॉम्ब फोडून धक्क्यावर धक्के दिलेले असतात हर्षवर्धन जहागीरदारला. तोपर्यंत घरात अर्पिता अचानकच येते. शौर्यच्या रूममध्ये येऊन ती शौर्यला हाका मारायला लागते. तिच्या आवाजाने तिथे विजयासुद्धा येते. विजयाला ती विचारते की काकू शौर्य कुठे आहे. तेव्हा विजया सांगते की अगं तो कोर्टात गेलाय. इतक्यात दिव्याही येते. तेव्हा अर्पिता विचार करते की हे काय, कालही त्याची भेट झाली नाही आणि आजही त्याची भेट झाली नाही. पण काकू, मी तोपर्यंत त्याची वाट बघत इथेच थांबते. काय आहे, लग्नानंतर मी याच रूममध्ये राहणार आहे ना. दिव्याला धक्काच बसतो. अहो आई, काय बोलते ही. विजया तिला शांत बसवते. त्यानंतर अर्पिता सांगते की काकू, मी ना काही साड्या शॉर्ट लिस्ट केल्या आहेत, त्या तुम्ही एकदा बघा ना. आणि ती फोनमध्ये दाखवते सुद्धा. काकू तुम्हाला सांगू का, लग्नाची ना मी छान अशी थीम ठरवली आहे आणि त्यानुसारच तो शोरूमला वाला आपल्याला म्हणाला आहे, म्हणजे त्या थीमप्रमाणेच तो साड्या अवेलेबल करून देणार आहे आपल्याला. आणि ही बघा काकू, लग्नाची थीम मस्त आहे की नाही. विजया भक्त तिच्या होला हो करत असते, तेही हचऱ्या चेहऱ्याने. पण आता दिव्या अशी काही हादरून जाते ना की आई अहो काय बोलते ही, शौर्यसोबत लग्न. तेव्हा अर्पिता विचारते की अगं हो दिव्या, तुला माहिती नसेल ना काही. अगं मी काल पण येऊन गेले. खरं तर मंगळसूत्राची सॅम्पल्स घेऊन आले होते मी दाखवायला. ए दिव्या, तू पण साड्या चेक करा आणि मला सांगा कुठली आवडते ती. तेव्हा दिव्या ही आता हसऱ्या चेहऱ्याने तिच्या होला हो करते. अचानकच अर्पिताचं लक्ष जातं ते शौर्यच्या फोटोकडे. अर्पिता प्रेमाने तो फोटो हातात घेते आणि त्याच्यावरून हात फिरवत असते. दिव्या तिकडे खुसूरपुसूर करते की आई काय झालं हिला, अशी का वागते ही, हिला बीड तर नाही ना लागलं. विजया तिला तठावते की दिव्या गप्प बस का जरा. अचानकच अर्पिता विचारते की काकू डिसाईड केलाय की नाही रंग. तेव्हा विजया समोर असलेली साडी दाखवत सांगते की हा. तेव्हा अर्पिता खूपच खुश होते. वाव काकू, म्हणजे मी ना हाच रंग तुमच्यासाठी डिसाईड केला होता, पिंक. पण म्हटलं की एकदा तुम्हाला विचारूनच बघावं. त्यानंतर अर्पिताला पुढे खूप काही ठरवायचं असतं. पण विजया तिला सांगते की अर्पिता तू एक काम कर ना, म्हणजे आत्ता सध्या खूप उशीर झाला आहे, तू घरी जा ना. त्यावर आता अर्पिता वैतागते की काय यार काकू, काल पण तुम्ही मला तसंच केलं, मला इथून घरीच हाकलवून दिलं. तेव्हा विजया शांत समजावते की अगं अर्पिता सांगते की काकू, एकतर शौर्य यामध्ये इनिशिएटिव्ह घेत नाही आहे. निदान आपण बायका तरी सगळं ठरवू शकतो की नाही, आता काम तर हलकं होईल ना. तेव्हा विजया सांगते की हो आपण करूयात. अगं पण तुझी आई वाट बघत असेल की नाही. अर्पिता अचानकच पाणी प्यायला मागते. तेव्हा विजया दिव्याला सांगते. आता दिव्याचं एक टोक अर्पिताकडे पाहणंच चाललेलं असतं. म्हणजे इतक्या मोठ्या धक्क्यात असते ना ती अर्पिताचं वागणं बघून. आता विजया तिला दटावते की दिव्या अर्पितासाठी पाणी घेऊन येतेस प्लीज. तेव्हा दिव्या काम सोपवतेस प्रकाश काकाकडे. विजया तिला ओरडते की मी तुला सांगितलं होतं ना, जा घेऊन ये.
जाण्यापूर्वी दिव्या अर्पिताला सांगते की अर्पिता तू कुठे जाऊ नकोस हा. आपण आल्यानंतर सगळं काही ठरवूयात. त्यानंतर अर्पिता आता विजयाला सांगायला लागते म्हणजे तिने लग्नानंतर काय स्वप्न रंगवली आहेत. विजयाला सांगते की काकू लग्न झालं ना आमचं की मी ही रूम मस्त डेकोरेट करणार आहे. हे पडदे आहेत ना आपण इथे पेस्टल सेटचे पडदे लावूयात. आणि ती आरशासमोर जाते. ती विचारते की काकू हे कपाट शौर्यच आहे ना. विजया फक्त मान डोलावते. अर्पिता विचारते हे कपाट शौर्यच आहे म्हणजे लग्नानंतर हे आमच्या दोघांचं होईल. आता अर्पिता इतकी स्वप्न रंगवते शौर्यसोबत. खरं तर विजयाला मनातून खूप वाईट वाटतं तिच्यासाठी. आता इथे कोर्टामध्ये बघा प्रेक्षकांनो की हर्षवर्धन केस फिरवण्याचा प्रयत्न करतो. तो कोर्टात विचारतो की युअर ऑनर गुन्हा झालाय याची कबुली घ्यायचा प्रयत्न झालाय पण मग त्याचे पुरावे कुठे आहेत. माझ्या आशिलावरती मेंटल प्रेशर आणून त्याच्याकडून काहीही वधवून घेण्यात आलंय. त्यावर आता विक्रांत त्याचा होलाहो करतो. तो सांगतो की मी मी तिचा गळा हाताने नाही दाबला रात्र कशानेच नाही दाबलाय. त्याची बोबडी वळालेली असते. पण आता ऊर्जा सडेतोड जबाब देते की युअर ऑनर बचाव पक्षाचे वकील इतके सिनियर लॉयर असूनसुद्धा यांना हे माहीत नाही का की एकदा जर गुन्हेगाराने स्वतःचा गुन्हा कबूल केला तर त्यासाठी वेगळे पुरावे लागत नाहीत. हीच दिलेली साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाऊ शकते. हर्षवर्धन तिथे मनमानी करतो की ही साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. त्यावर आता मायलॉर्ड हर्षवर्धनला स्पष्ट ताकीद देतात की हर्षवर्धन जहागीरदार कुठली साक्ष ग्राह्य धरायची आणि ग्राह्य धरायची नाही हे कोर्ट ठरवेल, तुम्ही नाही. कोर्टाने काय करायचं काय निर्णय द्यायचे हे कोर्ट स्वतः ठरवेल. कोर्टाला तुम्ही सांगू नका की काय करायचं आणि काय नाही ते. हर्षवर्धनला आता चांगलं झापलेलं असतं. तेव्हा ऊर्जा आता कोर्टाला जे खरं आहे ते सत्य समोर आणून देते की हे बघा जे काही आहे ते कोर्टाच्या समोर आहे. याने फक्त विनयभंगच नाही तर पद्मा कदम हिला चिवे मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता जो की नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. हर्षवर्धन पुन्हा आपलं गटारासारखं तोंड उघडतो की हा पुरावा ग्राह्य धरलाच जाऊ शकत नाही. आता पुन्हा एकदा कोर्टाकडून वॉर्निंग दिली जाते की हर्षवर्धन जहागीरदार कुठले पुरावे ग्राह्य धरायचे आणि ग्राह्य धरायचे नाहीत हे तुम्ही कोर्टाला सांगू नका. मायलॉर्ड तिथे विचारतात की तुम्हाला क्लोजिंग स्टेटमेंट काही द्यायचं आहे का. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की हो आणि तो पुढे येऊन आता पुन्हा गरळ चोकायला लागतो. तो सांगतो की युअर ऑनर इथे ना मनमानी चालू आहे. म्हणजे सुरुवातीच्या केसमध्ये कोर्टात जो आरोप कधी झालाच नव्हता तो अचानक का वर आलाय. आधी मॉलेस्टेशनची केस होती पण आता अटेम्प्ट टू मर्डर माझ्या आशिलावरती उगाचच नको ते आरोप लावले जात आहेत. हर्षवर्धन शेवटी आता विक्रांतला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. कोर्टाला तो सांगतो की युअर ऑनर हे बघा माझ्या आशिलावरती लावलेले आरोप ही केस इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी मला थोडासा वेळ देण्यात यावा. कारण विक्रांत शिर्के हा खरंच खूप चांगला मुलगा आहे. याच्या आधी त्याच्यावरती अशी कुठलीही केस रजिस्टर झालेली नाही आहे. कुठलीही केस नाही कुठलाही गुन्हा नाही. उलट त्याच्या विभागामध्ये त्याने तरुण मुलामुलींसाठी एक तडफदार नेतृत्व म्हणून कामसुद्धा केले. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी त्यांची मदतसुद्धा केली. गरीब वृद्धांसाठी सुद्धा त्याने खूप चांगली कामं केली आहेत. मोफत व्हीलचेअर देण्यापासून ते मोफत ऑपरेशन करण्यापर्यंतची खूप चांगली कामं त्याने केलेली आहेत. अनधिकृत पार्किंग दुकानं यांना आळा घातलेला आहे. बचत गटाला प्रोत्साहन दिलेलं आहे. असं तडफदार नेतृत्व गाजवणाऱ्या गोरगरिबांची मदत करणाऱ्या या मुलाला आत टाकण्याआधी त्याला शिक्षा देण्याआधी एकदा या बाजूचाही विचार करावा. विक्रांत शिर्के काय अट्टल गुन्हेगार नाही आहे तर त्याला हेतुपूर्वक मुद्दाम या सगळ्यात अडकवलं जात आहे. म्हणलं ना प्रेक्षकांनो हर्षवर्धन जेव्हा जेव्हा तोंड उघडतो तेव्हा तेव्हा फक्त गरळ चोखतो. आता हर्षवर्धन इतक्या नीच थराला पोहोचतो ना की तो ऊर्जावरती भर कोर्टात बिनबुडाचे आरोप लागायला लागतो की काही दिवसांपूर्वी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांचं सामान काही गुंडाने घराबाहेर फेकलं होतं.
त्याची व्हिडिओ क्लिपसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाली होती. पण तेव्हा ते सामान गुंड पाठवून विक्रांत शिर्केनेच घराबाहेर फेकलं होतं असा ऊर्जा शिंदे यांचा समज झाला होता. आणि विनाकारण त्या विक्रांतला शिक्षा द्यायची, त्याच्यावरती सूड उगवायचा म्हणून मुद्दाम ऊर्जा शिंदेने त्याच्यावरती हा आरोप लावलाय. त्याला कारण नसतानाही या गुन्ह्यात अडकवलंय. मनात आकश ठेवून ऊर्जा शिंदे विक्रांत शिर्केंच्या विरोधात हे सगळं करतायत. हे बघा, कुठल्याही अंतिम निर्णयावरती पोहोचण्यापूर्वी युअर ऑनर, मी असं म्हणतोय की एकदा विक्रांत शिर्के यांच्या बाजूने विचार करावा. तेव्हा युअर ऑनर ऊर्जाला विचारतात की तुम्हाला काही बोलायचं आहे का? ऊर्जा सांगते की हो. आणि प्रेक्षकांनो, भाग जरी संपला असला तरी ऊर्जा पद्माची बाजू व्यवस्थित कोर्टात मांडते की पद्मासारख्या अशा अनेक मुली आहेत की ज्यांच्यावरती अत्याचार, अन्याय झाले आहेत. सोशल मीडियावरती काढलेलं ऊर्जानं पेज आमची मुलगी आमचा सन्मान, पद्माच्या केसवरती त्या सगळ्या मुली आस लावून बसल्या आहेत. ऊर्जा सांगते की आज तुम्ही अंतिम निर्णय ठोठावाच. या आरोपीला तुम्ही जेलची शिक्षा द्याच. आज त्या सोशल मीडियावरती आस लावून बसलेल्या प्रत्येक मुलीला हे कळलं पाहिजे की आरोपीला शिक्षा होते. आणि आता त्या श्रीमंत घरच्या माजलेल्या मुलांनासुद्धा कळू द्यात की प्रत्येक रस्त्यावरती चालणारी मुलगी म्हणजे काही त्यांची प्रॉपर्टी नाही आहे. पण मग आता विक्रांतला काय सजा मिळेल? त्याला जेलमध्ये टाकलं जाईल का? की हर्षवर्धन विक्रांतची जी बाजू मांडली त्याने, त्याबद्दल विचार करून त्याला तात्पुरतं सोडलं जाईल? पुढची केसची तारीख येईल, असं काही होईल का? आता खूप उत्सुकता आहे की विक्रांतला काय सजा मिळणार आहे याबाबत. त्यासाठी उद्याचा भाग पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वेळेवरती तुम्हाला भाग मिळेल. भेटूयात उद्याच्या भागामध्ये.